मिरजेत 2 किलो गांजा जप्त, सराईत गांजा तस्करास अटक। मिरज शहरासह कर्नाटकात गांजाची तस्करी करणाऱ्या सराईत तस्करास महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली। नवाज सलीम मकानदार, वय वर्ष 32, राहणार प्रताप कॉलनी, रॉकेल डेपो, झोपडपट्टी, मिरज असे त्याचे नाव आहे। त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। नशेखोरी विरोधात सांगली पोलिसांनी अभियान सुरू केले आहे। या दृष्टीने तपास करीत असताना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना मिरज व कर्नाटकात गांजाची तस्करी करणारा सराईत आंबेडकर उद्यानाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी व त्याच्या टीमला सूचना देऊन त्यामध्ये हेड कॉन्स्टेबल नाना चंदनशिव व त्यांचे सहकारी होते। दिनांक 29 रोजी रात्री 11 वाजता सापळा लावला होता। संशयित नवाज मकानदार हा त्या ठिकाणी गांजा विक्रीसाठी आल्यानंतर त्याच्यावर छापा टाकून त्यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आला। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून समजते।